आमचा विश्वास, आमची ताकद. भाजपचे अमोल अंधारे हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत दाखल. मंत्री आकाश फुंडकर यांनी शब्द पाळला नाही, अमोल अंधारेंचा आरोप. भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खामगावमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. त्यांच्या पक्षप्रवेशानं बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात शिवसेना पक्षाला मोठे बळ मिळाले असून भारतीय जनता पार्टीला मोठा झटका मानला जातोय. ॲडव्होकेट अमोल अंधारेंनी 3 दशकाहून अधिक काळ संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये शाखा संयोजक ते विदर्भ प्रांत सहमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ॲडव्होकेट अमोल अंधारे विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार म्हणून भाजपचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात अमोल अंधारे यांना काही शब्द दिले होते. मात्र तो शब्द पाळला जात नसल्याचे लक्षात येताच अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मागील आठवड्यात अकोला येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. या पक्षप्रवेशावेळी ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव तालुक्यातील घाटाखालच्या संपूर्ण परिसरातील सुमारे 5,000च्या वर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश करून घेणार असल्याचे शब्द दिले होते. त्यानुसार शनिवारी खामगावातील श्रीहरी लॉन येथे भव्य प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अंधारे यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या अनुभवाचा शिवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अमोल अंधारे यांचा शिवसेना प्रवेश भाजपसाठी मोठी हानी मानली जाते. विशेषतः हिंदुत्ववादी मतांवर पकड असलेल्या ॲडव्होकेट अंधारे शिवसेनेत जाण्यानं खामगावच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप सोडून हजारो कार्यकर्ते घेऊन आज पक्षप्रवेश केला शिवसेनेत. काय नाराजी काय भाजपवर? सत्तेचा भाजप आता पक्षाची काहीच नाराजी नाही आहे. हे सर्व या मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते आहे आणि किती वर्षापासून माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ते आहे आणि ज्या पक्षात मी 30 वर्ष काम केलं त्या पक्षाची नाराजी राहू शकत नाही. आणि पुढे मी शिवसेनेमध्ये काम करताना कधी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करणार नाही आहे. कारण की मला जी ओळख दिली, जे काम करण्याची संधी दिली, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये मी तयार झालेलो आहे. विश्व हिंदू परिषदचा मी फार वर्ष काम केलेलं आहे आणि आताही आणि पुढेही मी एक स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदचा हितचिंतक म्हणून नेहमी काम करीन. त्यामुळे हा प्रश्नच नाही. भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून भाजप सोडली का? भाजपाने जो शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही आणि म्हणून मी काय त्याचं भावंडर न करताना मी लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही. काही जे मध्यस्थी होते त्याच्यासमोर चर्चा केली, त्यांनी सांगितलं होऊ शकत नाही आहे. विधानसभेमध्ये जे काही बोलणं झालं होतं, जर ठरलं होतं तसं पूर्ण झालं नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केली नाही, पक्षाचं नुकसान केलं नाही. 2 उमेदवार मी भाजपचे निवडून आणले. माझ्या प्रभागातलं पवनभाऊ गरड यांची पत्नी हिला मी अविरोध निवडून आणलं आणि निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची बोलवून मी माझा अधिकृत राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर 15 दिवस किंवा महिनाभरमध्ये सुद्धा मला कोणी भेटायला आलं नाही, बोलायला आलं नाही, कोणती मनधरणी केली नाही आणि त्यामुळं असं वाटलं की आता आपली पक्षाला आवश्यकता नाही आहे म्हणून त्याबद्दल मी तो पक्ष सोडला. नाराजी व्यक्त करून नाही. किती कार्यकर्त्यांबरोबर गेला? आज जसे काय आम्ही मोजलेले नाही, पण आज हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये माननीय आमच्या आता तुम्हाला माहिती आहे की अमोलजी अंधारे यांच्या सहकार्यानं, यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो शिवसैनिकांचे प्रवेश झालेले आहेत आणि यानंतरही आणखीन हजारो प्रवेश शिवसेनेमध्ये होते. अमोल अंधारे आल्यामुळे आता खामगावची ताकद वाढली आहे का? अमोल अंधारेचं संघटन हे फक्त खामगावपुरतं मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण जिल्हाभर त्यांनी विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल या माध्यमातून संघटन केलेलं आहे आणि निश्चित त्याचा फायदा खामगाव मतदारसंघच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाला नक्की होईल. हा भाजपला मोठा फटका मानला जातो? नाही, भाजपाला फटका नाही, कारण आमची युती आहे. आम्ही सगळ्या निवडणुका युतीमध्येच लढत आलो. उलट आमचं संघटन वाढलं तर त्याचा फायदा भाजपला होईल आणि भाजपाचं वाढलेल्या संघटनाचा फायदा हा शिवसेनेला होईल.